नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. काही दिवसापूर्वी मी माझ्या किचनचं डीप क्लिनिंग करून घेतलं अर्बन क्लॅप या कंपनीकडून. आता अर्बन क्लॅप कंपनीच्या सर्व्हिसचा हा माझा पहिलाच अनुभव. त्यामुळे माझा हा अनुभव कसा होता अगदी डिटेलमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामध्ये किचनचं डीप क्लिनिंग करण्यासाठी मी कितीचं पॅकेज घेतलं होतं, ते कसं घ्यायचं, त्याचबरोबर या पैशामध्ये किचनचं डीप क्लिनिंग व्यवस्थित झालं का, हे सगळं माझ्या अनुभवानुसार मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की हा कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाहीये. इथे मी अर्बन क्लॅप कंपनीचं कौतुक वगैरे करणार नाहीये. पर्सनली मी ही सर्व्हिस बुक केली होती आणि ही सर्व्हिस मला कशी वाटली याचा माझा आजचा पर्सनल एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करतेय. तर पहा, अर्बन क्लॅप कंपनीची कुठलीही सर्व्हिस बुक करण्यासाठी अर्बन क्लॅप कंपनीचं ॲप किंवा अर्बन क्लॅप कंपनीची जी वेबसाईट आहे ती तुम्ही ओपन करायची आहे आणि यामध्ये जी कुठली सर्व्हिस तुम्हाला हवी आहे ती तुम्ही अशी सर्च करू शकता. सर्च केल्यानंतर सगळ्यात आधी ते आपल्याला लोकेशन विचारतं, म्हणजे आपल्या घराचा पत्ता विचारतं. तर तुम्ही लोकेशन इथे ॲड करू शकता किंवा डायरेक्टली तुमच्या घराचा पत्ता इथे टाईप करून सर्च करू शकता. आता इथे सर्च बारमध्ये मी किचन डीप क्लिनिंग सर्च केलं होतं. तर फक्त किचन क्लिनिंगचे सुद्धा बरेचसे टाईप इथे आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त किचन क्लीन करायचं आहे का तुमच्या घरामध्ये असलेली जी विजेची उपकरणं आहेत ती सुद्धा इन्क्लूड यामध्ये करायची आहे स्वच्छतेसाठी. तर असे 2 ते 3 टाईप यामध्ये आहेत. तर मी जे पॅकेज घेतलं होतं ते इथे तुम्हाला दाखवतेय. तर या सगळ्या टाईपमधून फुल किचन विथ चिमनी क्लिनिंग हे पॅकेज मी सिलेक्ट केलं, ज्याची किंमत आहे 1899 रुपये. आता फुल किचन क्लिनिंगमध्ये काय फरक आहेत किंवा काय काय वेगवेगळे टाईप्स आहेत यामध्ये मी ज्यावेळेस थोडंसं सर्च केलं त्यावेळेस मला असं माहिती झालं की 2 एक्स्ट्रा पॉईंट्स यामध्ये ॲड आहे या पॅकेजमध्ये. एक म्हणजे आपल्या किचन कॅबिनेट किंवा ट्रॉलीमध्ये जेवढे काही भांडे आहेत किंवा वस्तू वगैरे आहे ते काढून यानंतर किचनचे कॅबिनेट ट्रॉली वगैरे स्वच्छ केली जाते आणि पुन्हा ती भांडी आहे त्या जागेवर मांडली जातात, असं यामध्ये इन्क्लूड केलं होतं. म्हणून मी फुल किचन क्लिनिंग हे पॅकेज सिलेक्ट केलेलं आहे, जे अगदी डिटेलमध्ये तुम्हाला या वेबसाईटमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे. तर हे पॅकेज ॲड केल्यानंतर सगळ्यात शेवटी थोडेसे टॅक्स वगैरे ॲड होऊन माझं टोटल बिल झालं होतं 2087 रुपये. यानंतर जो टाईम स्लॉट आहे तो इथे मी सिलेक्ट केला. डेट आणि टाईम स्लॉट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे सिलेक्ट करू शकता. तर सगळ्यात शेवटी इथे मी 3 मार्च आणि सकाळी 10 वाजताचा टाईम स्लॉट बुक केला होता आणि अगदी ऑन टाईम त्यांचा एक माणूस घरी आपल्या आला होता. किचनचं फक्त डीप क्लिनिंग असल्यामुळे फक्त एकच प्रोफेशनल त्यांनी प्रोव्हाइड केला होता आणि अगदी ऑन टाईम ते आल्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत लागणारं सगळं साहित्य म्हणजे क्लिनिंग किंवा स्क्रबर वगैरे नॅपकिन जे काही लागतं ते सगळं सोबत आणलं होतं आणि त्यांची परमिशन घेऊन मी थोडंसं शूटिंग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आल्या-आल्या त्यांनी आपलं क्लिनिंगचं काम चालू केलं होतं. क्लिनिंग करता-करता माझ्या पॅकेजमध्ये काय-काय इन्क्लूड आहे हे एकदा कन्फर्म मी त्यांना विचारून घेतलं आणि जसं की इथे तुम्ही पाहताय क्लिनिंगचा जो टॉप साइड आहे तिथून त्यांनी आपलं क्लिनिंगचं काम चालू केलं. आणि जसं की आपल्या पॅकेजमध्ये मेन्शन होतं की किचनच्या ट्रॉलीज आणि कॅबिनेट डीप क्लिनिंग सोबत फक्त किचनची चिमणी हेच एक विजेचे उपकरण यामध्ये क्लीन होणार आहे. मग तुमच्या किचनमध्ये मायक्रोवेव्ह आहे, फ्रीज आहे किंवा इतर जी कुठली विजेची उपकरणं आहेत ती यामध्ये स्वच्छ केली जात नाही. त्यामुळे फक्त चिमणीच त्यांनी स्वच्छ केली होती. तर वरती जेवढं पण किचन कॅबिनेट आहेत ते स्वच्छ केल्यानंतर सगळ्यात आधी किचनची चिमणी त्यांनी डीप क्लिनिंग करायला सुरुवात केली. किचनची चिमणी ही स्वच्छ झाल्यानंतर सगळ्यात शेवटी एका साईडचे असलेले जे किचनचे माझे टाईल्स आहेत ते त्यांनी डीप क्लीन केले. यानंतर माझ्या किचनला एक मोठी खिडकी आहे ती त्यांनी क्लीन करायला घेतली. आता खिडकीमध्ये जे ग्लास आहे किंवा विंडोचे जे ट्रॅक्स आहेत ते सुद्धा ते अगदी व्यवस्थित स्वच्छ करतात. आणि जसं की आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड होतं की प्रत्येक कॅबिनेट आणि किचन ट्रॉलीमध्ये असणाऱ्या वस्तू किंवा तुमची भांडी वगैरे काही साहित्य असेल तर ते काढून यानंतर किचनची ट्रॉली आणि कॅबिनेट ते स्वच्छ करतात. स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा आहे त्या वस्तू त्या जागेवरती ठेवतात. आता थोडंफार भांडे मागे पुढे होऊ शकतात कारण किचन आपलं आहे, वस्तू सुद्धा आपल्याला माहिती असतात की आपण कुठे ठेवलेल्या आहेत, त्यामुळे थोडंफार मागे पुढे होऊ शकतात. परंतु ते प्रयत्न करतात की भांडी आहे त्या जागेवर आहे तशी व्यवस्थित लावण्याचा. अशा प्रकारे एका साईडच्या किचन ट्रॉली स्वच्छ झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्या किचन ट्रॉलीचा जो बाहेरचा भाग आहे लॅमिनेटचा तो त्यांनी स्वच्छ केला.
तर सकाळी 10 वाजता जे काम त्यांनी चालू केलं होतं, तर मध्ये 5 मिनिटं सुद्धा ब्रेक घेतला नव्हता. त्यामुळे मी स्वतः थोडासा त्यांना ब्रेक दिला. थोडंसं चहा आणि स्नॅक्स त्यांना दिलं. तर तेवढाच 5-10 मिनिटं जेवढा ब्रेक होता तो त्यांनी घेतला आणि पुन्हा राहिलेलं काम क्लिनिंगचं आपलं चालू केलं. आणि अर्थातच सगळ्यात शेवटी आपल्या किचनची जी फरशी आहे, ती त्यांनी स्वच्छ केली. तर किचनचं डीप क्लीनिंग करत असताना किचनमध्ये खूप अडगळीच्या किंवा बारीक-सारीक अशा जागा होत्या, ज्या त्यांच्याकडून स्वच्छ करायच्या राहिल्या होत्या. त्या मी त्यांना दाखवून दिल्या, तर त्यांनी त्या जागासुद्धा स्वच्छ केल्या आणि काही अशा जागा आहेत, म्हणजे आपल्या किचनमधली जी भिंत आहे, ती भिंत ते स्वच्छ करत नाही किंवा आपल्या किचनचं जे सीलिंग आहे, ते सुद्धा या पॅकेजमध्ये इन्क्लूड नाही. त्यामुळे ते त्यांनी स्वच्छ केलं नव्हतं. आणि एक एक्स्ट्रा रिक्वेस्ट मी त्यांना केली, की फ्रिजचं जे टॉप आहे, ते सुद्धा खूप धुळीने खराब झालं होतं. त्यामुळे रिक्वेस्ट केल्यामुळे त्यांनी फ्रिजचा टॉपसुद्धा मला स्वच्छ करून दिला. सकाळी 10 वाजता चालू केलेलं हे किचन क्लिनिंगचं काम 5:30 वाजता संपलं. मला वाटतं आपल्या घरामध्ये किचन ही अशी एक जागा आहे, जी सगळ्यात जास्त आपल्या घरामध्ये खराब होते, तेलकट, चिकट वगैरे होते आणि हे किचन स्वच्छ करण्यासाठी फक्त एकच व्यक्ती आहे. त्यामुळे इतका वेळ लागलेला असावा. त्याचबरोबर आपल्या किचनमध्ये असणारे प्रत्येक वस्तू न वस्तू बाहेर काढून किचनच्या ट्रॉली, कॅबिनेट स्वच्छ करण्यामध्ये इतका वेळ लागतो. परंतु एक पॉइंट मला इथे नक्की मेन्शन करावीशी वाटते, की फक्त एकच व्यक्ती आहे त्यामुळे इतका वेळ लागला. तर आणखीन एखादी व्यक्ती असती तर आपलं हे काम थोडंसं लवकरही झालं असतं. प्रत्येकाचं किचन हे आकाराने वेगवेगळं असू शकतं किंवा किचनमध्ये फर्निचर किंवा किचनमधल्या ज्या वस्तू आहेत, भांड्या आहेत, त्या अकॉर्डिंग प्रत्येकाला थोडाफार जास्त कमी वेळ लागू शकतो आणि जसं की त्यांनी मेन्शन केलं होतं, की 5 ते 6 तास किचन डीप क्लीनिंगला लागतात, तर त्याप्रमाणेच तेवढा वेळ तर आपल्याला लागलाच. तर पर्सनली मला वाटतं, किचन डीप क्लीनिंगसाठीचं आपण हे जे पॅकेज घेतलंय, जो पैसा मोजलेला आहे, तो अगदी योग्य आहे. कारण किचनसारखी सगळ्यात जास्त खराब होणारी ही जागा स्वच्छ करणं म्हणजे खरंच खूप मेहनतीचं काम आहे. तर अर्बन क्लॅप कंपनीच्या सर्व्हिसचा हा माझा पहिलाच अनुभव मी आज तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर केलेला आहे. तरीसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. आजचा हा व्हिडिओ आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.